घरची 100 एकर शेती, सुपीक आणि गोदावरीचा किनारा लाभलेली जमीन, संत्री मोसंबीच्या बागा, ऊसाचे फळ, आमराई, शिवाय गहू, ज्वारी, कापूस आणि कडधान्याचं येणारं भरमसाठ पीक. शेतात 5-25 गाड्यांचा राबता, 12 खिल्लारी बैलांच्या जोड्या, जोडीला ट्रॅक्टर आणि पाटाचं अखंड मिळणारं पाणी. गावात 3 चौकी पेशवेखालीन वाडा, माणसांनी भरलेलं गोकुळासारखं घर आणि आबासाहेबांचं कुशल नेतृत्व, पंचक्रोशीत आबासाहेबांचा असलेला दबदबा आणि हायकोर्टापर्यंत यशस्वी वकिलकीची कारकीर्द आणि मिळवलेलं नाव. तेव्हा त्यांना वाटायचं की आपल्या एकुलत्या एका मुलानं आपला वसा आणि पेशा पुढे चालवावा. पण धनंजयला वकिली पेशाबद्दल आकर्षण नव्हतं. त्यांनी मॅट्रिकनंतर शेतकी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून BSc व्हायचं ठरवलं. अर्थात आबासाहेबांना त्याला विरोध करण्याचं कारणच मिळालं नाही, कारण घरच्या शेतीला ते शिक्षण पोषकच होतं. ठरल्याप्रमाणे धनंजय BSc ॲग्रिकल्चर फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. आबासाहेबांसह सगळ्या घरच्यांना आनंद झाला. आता धनंजयनं पैठणला यावं, आपली शेती बघावी, घरच्या कारभारात लक्ष घालावं असं आबासाहेबांना वाटत होतं. 3-4 वर्ष पुण्यात काढल्यानंतर धनंजयला पैठण अगदी खेडं वाटायला लागलं. त्याचं मन त्या पैठणमध्ये रमेना. धनंजय शिक्षणानिमित्त पुण्याला हॉस्टेलवर जरी राहत होता तरी त्याला पुण्याचं पाणी लागलेलं नव्हतं. त्याला लहानपणापासून मैदानी खेळ, व्यायाम, कुस्ती याची आवड. घरची सुबत्ता, घरच्या गाई म्हशीचं दूध, त्यामुळे तुपाची रेलचेल. त्यांच्या घरात डालडा किंवा वनस्पती तुपानं प्रवेशच केलेला नव्हता. जे काही पदार्थ व्हायचे ते साजूक तुपातले. सकाळी उठल्यावर जोर बैठका, पळणं, जमल्यास तालमीत जाणं आणि घरी आल्यानंतर दुधा तुपात केलेल्या दशम्या, साजूक तुपातला बदाम, काजू हे घातलेला शिरा, डिंकाचे लाडू आणि वर दुधाचा मारा. मग काय, घरातल्या स्त्रियांच्या तोंडावर खानदानीपणाचं तेज, तर पुरुष गोटीबंद आणि गुटगुटीत असतील तर त्यात नवल काय. धनंजय पुण्यात जरी हॉस्टेलवर होता तरी त्याचा व्यायामाचा नेम चुकला नाही. घरून सुकामेवा, डिंक लाडू, बेसन रव्याचे लाडू यायचे आणि त्याला काही कमी पडू नये म्हणून भरपूर पैसेही मिळायचे. पण धनंजयचा स्वतःच्या मनावर ताबा असल्यामुळे त्यांनी तो पैसा हॉटेल, सिनेमा, सिगरेट किंबहुना मित्रमैत्रिणींवर उडवला नाही. मित्रांपैकी अनेकांनी त्याला वेगवेगळ्या दीक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण तो बदला नाही आणि त्याच्या कमावलेल्या शरीराकडे बघून कोणी त्याच्यावर जबरदस्ती केली नाही. त्यामुळे धनंजय जरी शहरात राहत असला तरी त्याचं वागणं, राहणं, खाणं हे सगळं गावाकडचंच होतं. त्याच्या खोलीत भिंतीवर मारुतीची तसबीर होती. त्या तसबिरीखाली ब्रह्मचर्य हेच जीवन असं लिहिलेलं होतं. त्यामुळे हा जरी पुण्यात असला आणि कॉलेजमध्ये जात असला तरी मुलींकडे पाहत नसे. मग बोलणं, हसणं, मैत्री या गोष्टी लांब. त्याच्या मते ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं असेल तर या गोष्टी निषिद्ध मानल्या पाहिजेत. शिवाय घरचे संस्कार, त्याचं घराणं देशमुखाचं. घरातल्या स्त्रिया डोक्यावर पदर तर घेतच, पण थोडा पुढे ओढून घुंगट घेण्याची प्रथा होती त्यांच्याकडे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याला मर्यादा होत्या. स्त्रियांचं क्षेत्र हे चूल, मूल आणि स्वयंपाकघर सांभाळणं. त्यांची लक्ष्मणरेषा ही स्वयंपाकघराच्या दारातच थपके. त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांपुढे येणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे वर्ज्य. पुरुषांच्या व्यवहारात किंवा क्षेत्रात त्या ढवळाढवळ करत नसत. त्यांना सल्ला देणं किंवा जाब विचारणं या गोष्टी त्या करत नसत. जर बोलणं झालंच तर नजर खाली ठेवून बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगवळणी पडल्यामुळे स्त्रीचं महत्त्व त्यांच्या घरात दुय्यम होतं आणि त्यांना त्याचं काही वाटत नसे. पण अशा वातावरणात लहानाचा मोठा झाल्यामुळे स्त्रियांशी बोलणं किंवा गप्पा मारणं म्हणजे आपण काहीतरी अपराध करतोय असं त्याला वाटायचं. शेतकी पदवीधर झाल्यामुळे धनंजयनी आता पैठणला यावं आणि त्याच्या ज्ञानाचा फायदा घरच्या शेतीला व्हावा म्हणून आबासाहेब त्याला सारखे म्हणत. पण तो काहीतरी सबबी सांगून टाळाटाळ करत असे. अशा त्याला औरंगाबाद इथल्या मराठवाडा शेतकी विद्यापीठात नोकरी चालून आली आणि त्यांनी ती स्वीकारली. धनू, अरे आपली घरची 100 एकर शेती असताना तुला नोकरी करायची काय आवश्यकता आहे?
आबासाहेबांनी त्याला विचारलं, काय आबा, सध्या आपल्या शेतीचं चांगलं चाललंय, शिवाय तुम्ही बघताय. तेव्हा आता पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल अनुभव घेतो. विद्यापीठात राहिलो ना तर नवीन नवीन प्रयोगाद्वारे आणखीन माहिती घेता येईल. मग आहेच की आपली शेती आणि मी. धनंजय म्हणाला, आणि शिवाय त्याच्या मनात आबांसमोर असलो तर आबा आपलं लग्न उरकतील आणि आपल्याला जे नकोय तेच घडेल असं होतं, कारण त्याला लग्न करायचंच नव्हतं. गुलमंडीजवळ पांडुरंग पोद्दारांच्या वाड्यात त्याला एक खोली मिळाली. वाडा जुन्या पद्धतीचा होता. दिंडी दरवाज्यातनं आत गेल्यानंतर एक मोठा प्रशस्त चौकात दरवाज्याच्या बाजूला मालक पोद्दार यांचं कुटुंब राहत असे, तर त्याच्या समोरच्या बाजूला धनंजयला खोली मिळाली. चौकात एका बाजूला खोली असल्यामुळे निवांत होती ती. मात्र चौकाच्या बाजूच्या खिडकीतनं पोद्दारांच्या घरातल्या हालचाली दिसत होत्या. त्यामुळे एकांत असूनही एकलेपणा जाणवत नव्हता. बाकी मग दोन्ही बाजूला काही झाडं होती, बागबगीचा होता. धनंजयला जागा एकदम आवडली. मग त्या खोलीत त्यांनी आपला ब्रह्मचार्याचा संसार मांडला. स्टोव, पातेलं, पाण्यासाठी छोटं पिंप, तांब्या, पेला, बादली, कॉट, गादी आणि कपडे ठेवण्यासाठी छोटं कपाट, या सगळ्या गोष्टींची त्यांनी जमवाजमव केली. मात्र त्या खोलीत 2 लाकडी खुर्च्या आणि टेबल आधीचंच होतं, ते वापरण्याची त्याला परवानगी मिळालेली होती. तो चहा पीत नसल्यामुळे आणि बिनसाखरेचं दूध पीत असल्यामुळे त्याला चहासाखरेचे डबे काय आणायला लागले नाहीत. स्वयंपाक येतच नव्हता, त्यामुळे स्वयंपाकाचं साहित्य घ्यायला लागलं नाही. जवळपासच्या चांगल्या खानावळीत तो जाणार होता. समोर पोद्दार पती पत्नी आणि सुमारे 20 वर्षाची एक तरुणी, तिचं नाव मधू. बहुतेक ती त्यांची मुलगी असावी. हे असं तिघांचं कुटुंब राहत होतं. पांडुरंग पोद्दार मार्केट यार्डमध्ये नोकरीला होते. जवळपास 50शीचे. डोक्याला टक्कल, पोट सुटलेलं, उंची 5 फुटाच्या आसपास, रंगानं काळे सावळे. निवांत वेळी बाहेर चौकात सिगरेट ओढत चक्कर मारायची सवय. ते बहुतेक अबोल असावेत, त्यामुळे त्यांचा आवाज फारसा ऐकायला मिळत नसे. मात्र पोद्दार काकूंचा आवाज चौकात घुमत असे. पोद्दारांपेक्षा त्या उंचीनं कमी होत्या, प्रकृतीनं गोल गरगरीत होत्या. गोरा रंग, गोबरे गाल आणि कपाळावर रुपया एवढं ठसठशीत कुंकू. त्यामुळे त्यांच्याकडे बघितलं की अंबाबाईची आठवण येत असे. आता राहिली मधू. तिचं नाव बहुतेक मधुरा असावं. लाडानं मधुराचं मधू झालेलं असावं. सावळा रंग, तरतरीत नाक, स्वप्नाळू डोळे, बांधे सूत. ॲक्टिव्ह होती ती, त्यामुळे तिची घरात गडबड चालू असे. ती नुकतंच BA होऊन घरी बसलेली. या मधूचं घरात बरंच प्रस्थ होतं. ती एकुलती एक असल्यामुळे लाडकी दिसत होती. धनंजयचा रोजचा दिनक्रम आखीव होता. सकाळी 6ला उठणं, तोंड वगैरे धुवून मारुतीच्या तसबिरीपुढे 100 जोर 100 बैठका काढणं, योगासनं करणं, नंतर टॉवेलनं अंग पुसून गार पाण्यानं आंघोळ करणं, तसबिरीपुढे भक्तिभावानं भीमरूपी मारुती स्तोत्र अथर्व शीर्ष म्हणणं, कपाळाला गंध लावणं आणि नंतर पौष्टिक खुराक खाऊन दूध पिणं आणि बाहेर पडणं. बाहेर गेल्यानंतर मारुतीचं आणि गणेश मंदिरात गणेशाचं दर्शन घेऊन घरी येणं. मग या सगळ्या गोष्टी होईपर्यंत 9 वाजलेले असत. बाहेरून येताना वर्तमानपत्र आणलेलं असे. खोलीत शिरल्यावर कॉटवर पडल्या पडल्या त्याचं वाचन करणं हा त्याचा आवडीचा छंद. जाता येता मधू त्याला दिसत असे. झाडलोट करताना, सडा टाकताना, रांगोळी काढताना, केव्हा केव्हा कट्ट्यावर बसून ब्रशनं दात घासताना दिसे. ती त्याच्याकडे बघायची. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आवाज करायची. पोद्दार काकूंशी बाहेरनं मोठ्यांदा बोलायची, खाकरायची. पण धनंजय तिच्याकडे लक्ष न देता आपल्या दिनचर्येत मग्न असायचा, कारण त्याच्या दृष्टीनं मधू असली काय आणि नसली काय सारखंच. एकदा तो व्यायाम करत असताना कोणीतरी चोरून बघतोय असा त्याला भास झाला. तेव्हापासून व्यायाम करताना तो ती चौकातली खिडकी बंद करायला लागला. एक दिवशी देवदर्शन करून तो सकाळी 9च्या सुमाराला खोलीवर आला असता दारावर टकटक झालं. वर्तमानपत्र वाचनात व्यत्यय आल्यामुळे तो थोडासा नाराज झाला, पण तसाच उठला. दार उघडलं तर हातात झाकलेली डिश घेऊन मधू हसतमुखानं दारात उभी. काय पाहिजे? त्यांनी कोरड्या आवाजात विचारलं.
नाही, काही नको आहे, तुम्हालाच द्यायला आली आहे. लोक पुष्कळ द्यायला तयार असतात हो, पण तुम्हाला ते नको आहे. नशीब एका एकाचं. मधू आलतू फालतू बोलण्यापेक्षा मुद्द्याचं बोल. धनंजय कपाळावर आठ्या पाडून म्हणाला, तरी मी आईंना म्हणत होते ते गृहस्थ शिष्ट आहेत, त्यांना आवडेल का नाही कोणास ठाऊक. पण तू जाणार नसशील तर मी जाते असं म्हणाली ती, म्हणून मी आले. मधू गाल फुगून म्हणाली, काय आणलंयस? अहो, आईने कांदा पोहे केले. म्हणाली समोर धनंजयला देऊ, तेवढंच त्याला घरचं खाल्ल्याचं समाधान. नाही, पण आणलंयस कशासाठी? माझा नाश्ता झाला आहे, तो तुटकपणे म्हणाला. त्याची पोझिशन ऑकवर्ड झाली होती. एक तर त्याला तरुणींशी बोलायची सवय नव्हती आणि आवडही नव्हती. मला मोठी गंमत वाटते हो. परमेश्वरानं तुम्हाला कुठली भूक वगैरे दिलेली नसावी. सदा मेला चेहऱ्यावर तृप्त भाव आणि स्थितप्रज्ञता. घ्या हो, घ्या. अहो, भरल्या गाडीला चिपाडाचं काय ओझं? ठीक आहे, आणि इकडे, मी नंतर खाईन. असं म्हणून त्यांनी तिच्याकडे न बघता तिच्या हातातली डिश घेतली आणि टेबलवर ठेवून दिली आणि पुन्हा तोच म्हणाला, डिश जाता येता आणून देईन मी. ही बाया लवकर कटावी या उद्देशानं तो म्हणाला होता. असू द्या हो, डिश कुठे पळून चालली आहे, मी येऊन घेऊन जाईन. धनंजयराव, आत्तापर्यंत अनेक प्रकारची ॲलर्जी असलेले लोक मी पाहिलेत, पण स्त्रियांची ॲलर्जी असलेले तुम्ही पहिल्यांदाच बघती आहे. हा सगळा संवाद दारातच सुरू होता आणि ती आत घुसून नये म्हणून धनंजय दारात उभा होता. अहो, काही मॅनर्स, एटिकेट्स आहेत का नाही? तेवढ्यासाठी तरी आत या म्हणावं, का आता दारातनंच हाकलून देत आहे मला? शेवटी धनंजयला दारातनं बाजूला व्हायला लागलं, पण त्याची छाती धडधडायला लागली. पण त्यांनी पटकन दार आणि खिडकी उघडी करून ठेवली. अहो, घाबरू नका धनंजय, मी काही तुमचा विनयभंग नाही करणार. असं म्हणून ती खुर्चीत बसली. धनंजयच्या एक गोष्ट लक्षात आली की मधू काहीतरी निमित्त काढून आपल्याशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करते. इतके दिवस आपण जपलेलं ब्रह्मचर्य यामुळे धोक्यात यायला वेळ लागणार नाही. अर्थात आपल्याला आपली तपश्चर्या कोणत्याही परिस्थितीत निग्रहानं चालू ठेवली पाहिजे. धनंजय धर्मसंकटात पडला. आपण त्यांचे भाडे करू तेव्हा त्यांच्याशी तुसडेपणानं वागून चालणार नाही. त्यांच्यापासून काही त्रास नाही, मधूकडून काही घडेल असंही नाही, आणि मधूकडून मला धोका आहे हेही सांगता येणार नाही, म्हणून तो गप्प बसला. मात्र मधूबद्दल त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याचबरोबर आपण आता जास्त सावध राहायला पाहिजे हे त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. एक दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर खोलीवर येताना पोद्दार दारातच भेटले आणि म्हणाले, धनंजयराव, उद्या रात्री आमच्याकडे जेवायला यायचं बरं का. कुठलीही सबब चालणार नाही, आढेवेढे घ्यायचे नाहीत, संकोच करायचा नाही. तेव्हा उद्या रात्री 8 वाजता तुम्ही आमच्याकडे जेवायला येणार हे ठरलेलं आहे. असं म्हणून धनंजयला बोलायला संधी न देता ते घरात गेले. धनंजय त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे बघतच राहिला. चायला आली का पंचायत? जो जो मधूपासून दूर पळायचा प्रयत्न करतोय तसं तसं ते चिकटण्याचा प्रयत्न करतायत. घरात मधू असेल तर मी जेवायला येणार नाही असं कसं म्हणणार आता? तो चाइल्डिशपणा वाटेल. ठीक आहे, जो होगा वो देखा जाएगा, असं मनाशी म्हणत तो खोलीत शिरला. आज तो ऑफिस सुटल्यावर मुद्दाम उशिरा घरी आला, कारण जेवण 8 वाजता होतं. 6 ते 8 मधूची टांगती तलवार शिरावर असताना आपण निवांत घरी बसू शकणार नाही याची त्याला खात्री होती. तो 7:30 वाजता खोलीवर आला आणि आजूबाजूला कुत्र्याप्रमाणे मधूचा अंदाज घेत वाड्यात शिरला तर त्याला मधूऐवजी पोद्दार त्याची वाट पाहत असलेले दिसले. तेव्हा त्याच्या छातीवरचं प्रेशर कमी झालं. काय धनंजयराव, आज उशीर? अहो ना, जरा काम होतं. त्यांनी खोटंच सांगितलं. म्हटलं, आजचं जेवण तुमच्या लक्षात आहे का नाही? नाही अहो, विसरीन कसा, तुम्ही एवढ्या प्रेमानं बोलवलं, लक्षात आहे की माझ्या. असं म्हणून त्यांनी खोलीचं कुलूप काढलं. तो आत शिरला. त्याबरोबर पोद्दारही खोलीत शिरले. अचानक ते खोलीत शिरल्यामुळे धनंजय थोडासा गडबडला, कारण खोली अस्ताव्यस्त होती. कपड्यांचे बोळे, गोळा झालेला बेडशीट, दोरीवर लोंबणारे कपडे आणि पसरलेली वर्तमानपत्राची रद्दी. त्यांनी तेवढ्यात आवराआवरी केली. पोद्दारांना बसायला जागा निर्माण केली.
धनंजयराव, काहीही म्हणा पण स्त्रीच्या स्पर्शाशिवाय माणसाला माणूसपण आणि घराला घरपण नाही बघा. आमच्या मधुनी जर हे पाहिलं ना तर ती तुम्हालाही न जुमानता तुमची खोली साफ करेल. अहो, ती मलाही साफ करेल, हे धनंजय मनातल्या मनात म्हणाला. तुम्हाला सांगतो, मधू म्हणजे आमच्या घरातलं मूर्तिमंत चैतन्य आणि उत्साहाचा अखंड झरा आहे. अहो, धीट आहे, व्यवस्थितपणाची नीटनेटकेपणाची तिला आवड आहे. तिचं लग्न झालं ना की आम्हाला फार जड जाणार आहे बरं का. पोद्दार मधूचं कौतुक करत होते. धनंजयराव, तिला आम्ही ती 1 वर्षाची असल्यापासून पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलं आहे. अहो, तिचे आईवडील एका अपघातात वारले. म्हणजे ती तुमची मुलगी नाही? नाही, ती माझी भाची आहे. आम्हाला मुलबाळ नव्हतं तर परमेश्वरानं तिला आमच्या पदरात घातलं. पोद्दारांनी मधूचा पूर्व इतिहास सांगितला. आता तुम्ही मगाशी म्हणालात की तिचं लग्न झालं की आम्हाला जड जाणार आहे. ठरलंय का तिचं लग्न? अहो, त्याच प्रयत्नात होत आम्ही. आता काही स्थळं डोळ्यासमोर आहेत, बघू काय होतंय ते. बरं, चला 8 वाजलेत, वाढलेलं असेल. तितक्यात मधू धावत आली आणि म्हणाली, चला आप्पा, वाढलंय, पण आप्पा तेवढं लाजाळूच्या झाडावर लक्ष ठेवा बरं का. असं म्हणून ती वाड्याच्या बाहेर जाताना दिसली. पोद्दारसाहेब, तुम्ही काय लाजाळूचं झाड लावलंय वाटतं. मधूच्या बोलण्यातली खोच याला समजलीच नाही. अलीकडे लावलंय मधूनी, फार नाजूक आहे, त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. आप्पा गालात हसत म्हणाले. समोरच जायचं असल्यामुळे धनंजयनी दाराला फक्त कडी घातली, नाहीतरी त्याच्या खोलीत मौल्यवान असं काही नव्हतंच. पोद्दार आणि धनंजय शेजारी शेजारी पाटावर जेवायला बसले. ताटाभोवती सुरेख रांगोळीची महिरप काढली होती. त्यात विविध रंग भरल्यामुळे ती सुंदर दिसत होती. स्टीलच्या चकाकणाऱ्या ताटामध्ये वाट्या ओळीनं मांडलेल्या होत्या. भाजी, आमटी, कढी आणि बासुंदी त्यात भरलेली होती. बाजूला चटणी, लोणचं, कोशिंबीर आणि भजी वाढली होती. मध्ये वाफाळलेल्या भातावर पिवळं धमक वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार आणि त्याचा नाकात शिरणारा स्वाद भूक चाळवत होता. हे सगळं बघून धनंजय खुश होता. त्याला घरची आठवण झाली. हॉस्टेलमध्ये मेसवर आणि आता खानावळी जेवत असल्यामुळे असं सुग्रास भोजन त्याच्या सहसा वाट्याला येत नसे. धनंजयराव, सावकाश जेवा बरं का, संकोच करायचा नाही. अहो, तुम्ही जेवायला येणार म्हटल्यापासून मधूला इतका आनंद झाला की हिला बाजूला सारून तिने स्वतः सगळं मॅनेज केलंय. होय हो, स्वयंपाकसुद्धा तिनेच केला, मला नाहीच करू दिलं. मी आपली तिच्या हाताखाली काम करत होते. मधूची आई म्हणजे तिची मामी कौतुकानं सांगायला लागली. ज्याच्या घरात जाईल ना तो भाग्यवान म्हणायचा बरं का. हो, पोद्दार हसत हसत म्हणाले. मात्र मधूचा तिथे पत्ता नव्हता. कुठे गेली असेल कोणास ठाऊक, पण धनंजयला मात्र समाधान वाटत होतं. त्यामुळे तो विदाऊट प्रेशर जेवू शकत होता. यथेच्छ जेवण झाल्यानंतर त्यांनी पोद्दारांचा निरोप घेतला. घराच्या बाहेर पडत असताना समोरनं मधू आली. काय जेवलात ना पोटभर? आवडला का स्वयंपाक? म्हटलं, मी समोर असते तर एका माणसाच्या तोंडात घास घुटमळला असता, घशाखाली उतरला नसता. त्याच्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला मधूशी काय आणि कसं बोलावं आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत हे कळत नाही आहे. ती दिसली की आपली बोलतीच बंद होते. त्याने आपल्या रूमची कडी काढली, दिवा लावला तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याची खोली झाडून पुसून व्यवस्थित लावलेली दिसली. कपड्याच्या घड्या घातल्या होत्या. मळलेले कपडे स्वच्छ धुवून तारेवर वाळत घातले होते. पाण्याची मांडी चकचकीत घासलेली होती. बेडशीट व्यवस्थित खोचलेलं होतं. क्षणभर त्याला आपण खोली चुकलो असं वाटलं, पण तो त्याच्याच खोलीत होता. वास्तविक पाहता त्यांनी खुश व्हायला पाहिजे होतं, पण त्याला राग आला. आपण जेवत असताना मधू तिथे का नव्हती याचं त्याला उत्तर मिळालं. तिला हा चोंबडेपणा कोणी सांगितला? मला न विचारता परस्पर माझ्या खोलीत घुसण्याची तिची हिंमत झाली कशी? भाड्याची असली म्हणून काय झालं? सध्या खोली माझ्या ताब्यात आहे. मला हा असलं लाळघोटेपणा अजिबात मान्य नाही. आत्ता तडक जावं, तिला जाब विचारावा असं त्याच्या मनात आलं. पण अद्याप आपला जेवणाचा हातही वाळला नाही तेव्हा काही काळ खाल्ल्या अन्नाला जागणं आलं. तो तसाच बसला चढपडत. धनंजय दर शनिवार रविवार पैठणला जात असे घरी.
मात्र घरी गेल्यानंतर त्याच्या लग्नाचा विषय निघत असे. तो विषय तो उडवून लावत असे. मला सध्या लग्न करायचं नाही असं तो सांगत असे. पण का नाही याचं उत्तर त्याला देता येत नसे. खरं म्हणजे लग्नाची त्याला भीती वाटत होती. शिवाय ते ब्रह्मचर्याचं खूळ डोक्यात बसल्यामुळे नियमित व्यायाम करावा, मैदानी खेळ खेळावे, शरीरकाम व्हावं या गोष्टी त्याला आवडत होत्या. लग्नामुळे या सगळ्या गोष्टींपासून वंचित व्हावं लागेल म्हणून तो अस्वस्थ असायचा. या शनिवारी विद्यापीठाच्या प्रेमायसेसमध्ये राज्य शेतकी प्रदर्शन भरणार होतं, तेव्हा त्यातल्या कामाचा काही भाग धनंजयच्या वाट्याला आला होता, म्हणून तो जाणार नव्हता. शनिवारी तो प्रदर्शनाच्या कामात गेला. रविवारी दुपारी 12पर्यंत त्याने काम केलं. खानावळीत जेवला, खोलीवर आला. आता 5 वाजेपर्यंत ताणून द्यावी या इराद्यानं तो रिलॅक्स होता. दुपारी 2च्या सुमाराला त्याच्या दारावर टकटक झाली. तो नाखुशीने उठला. दार उघडलं. बघतो तर दारात मधू. तिला बघताच तो गडबडला, कारण तो अंडरवेअरवर होता. त्यांनी सरकन खुंटीवरचा पंचा ओढला, कमरेला गुंडाळला. मधूला हसायला आलं. तो गोरामोरा होत म्हणाला, काय हसायला काय झालंय, आणि तू इथे का आली? अहो, एवढं गडबडायला काय झालं? मीच होते ना, शिवाय तुम्ही काही दिगंबर नव्हता. असं म्हणून ती पुन्हा तोंडाला पदर लावून हसायला लागली. मधू, अगं तू एक स्त्री आहेस, काहीही बोलायला तुला काही कसं वाटत नाही का? काय वाईट बोलले बाई मी? अहो, जिथे बायकांनी लाजायचं तिथे तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून लाजताय. मी तुझ्यासारखा निर्लज्ज नाही आहे. मला जनाची नाही तर मानाची आहे. हे बघ, तुझा नाही तर मी तुझ्या आप्पांना हाक मारीन. अगं बाई, मग खुशाल हाक मारा की. काय आहे, आप्पा आणि आई घरात नाहीच आहेत, लग्नाला गेलेत. रात्री 8 वाजेपर्यंत परत येणार आहेत. मग तू का नाही उलथलीस त्यांच्याबरोबर? तो माझा प्रश्न आहे. मुद्दाम गेले नाही मी. काही गोष्टींचा ना आज मला सोक्षमोक्षच लावायचा आहे. कसला सोक्षमोक्ष? आणि माझा त्याच्याशी काय संबंध आहे? अहो, तुमच्याशीच संबंध आहे. गेले अनेक दिवस तुम्ही इथे राहायला आल्यापासून मी तुमच्यावर जीव टाकतीये, अनेक वेळा इशारे करून सुचवतीये, पण एखाद्या मूकबधीर माणसाप्रमाणे तुमच्याकडनं कसलाही प्रतिसाद नाही. मी तुमच्यावर प्रेम करते हे जाणून देण्यासाठी मी प्रयत्न केले, पण तुमच्या डोक्यात ते काही घुसत नाही. माणूस इतका अडाणी असेल असं मला नाही वाटत. मला प्रश्न पडलाय की 25शी ओलांडलेल्या माणसाला स्त्रीबद्दल यत्किंचितही आकर्षण असू नये. स्त्रियांचा स्पर्श, हळूवार भावना, शृंगाराची इच्छा, तिच्या सहवासाची ओढ असू नये त्याला. अहो, निसर्ग नियमाप्रमाणे विस्तवाजवळ लोणी गेलं तर ते वितळणार ना. तुमचं हृदय लोण्यासारखं नाही तर ते दगडासारखं असावं. तुमच्यात आणि एखाद्या निर्जीव पुतळ्यात काही फरक नाही. कसं धडाधडा बोलावं, आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आम्ही आपलं लोचटासारखं लाळघोटेपणा करायचा आणि आम्हाला कसपटा सामान तुम्ही लेखायचं. मला वाटतं तुम्ही इतके दिवसात ना मला नखशिखांत पाहिलेलंच नसावं. सदा मेली ती नजर खाली. अहो, पुरुषासारखं ताटमानेनं माझ्या डोळ्याला डोळा भिडून बघा ना. घाबरताय का? तिच्या तोंडाच्या पट्ट्यापुढे अचानक झालेल्या शाब्दिक भडीगारामुळे तो गर्भगळीत झाला, तरी उसना अवसान आणून म्हणाला, हे बघ, मी माझ्या मालकीचा आहे आणि हे सगळे प्रश्न माझे खाजगी आहेत, सार्वजनिक नाही आहेत. तेव्हा मी कसं असावं, कसं दिसावं, काय बोलावं, कोणाशी बोलावं आणि बोलायचं का नाही बोलायचं याचा तुझ्याशी काडी मात्र संबंध नाही. मला एक सांग, तुझा माझा संबंध काय? तू माझी कोण लागतेस? तेव्हा आता बऱ्या बोलानं चालायला लाग, नाही तर धक्के मारून बाहेर काढेन. धनंजयच्या रागाचा पार आता चढत चालला होता. तुम्ही काय धक्का मारणार हो मला? जिथे बोट लावायची हिंमत नाही तिथं धक्का काय मारताय तुम्ही? ती त्याच्यासमोर हात ओवाळत म्हणाली, हे बघ मधू, तू माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नकोस. असं म्हणून तो तिच्या अंगावर धावून गेला, पण तिच्या म्हणण्याप्रमाणे तो तिला हात नाही लावू शकला. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, मीच बाहेर जातो. तो बाहेर जाण्यासाठी निघाला तर मधूनं दाराला कडी घातली, त्याला पाठ लावली आणि छाती पुढे काढून उभी राहिली आणि म्हणाली, जा, आता कसे जाता येते जा. धनंजय जास्तच भडकला. त्यांनी मनाचा हिय्या करून एका दंडाला धरून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ती हाले ना. तेव्हा त्यांनी दुसऱ्या हातानं तिचा दुसरा दंड धरला. तो तिला दारापासून ओढायला लागला. तसं तिने त्याला मागे ढकललं. तो धाडकन कॉटवर पडला. मधू त्याच्या छातीवर पडली. धनंजयचा श्वास जोरानं चालायला लागला. त्याचा चेहरा लालबुंद झाला, कानशिलं तापली.
त्याला काय होतंय ते कळेना. त्यांनी तिला बाजूला सारलं, दाराकडे जायला लागला तशी ती म्हणाली, जा खुशालदा, पण जाण्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे मी माझ्या पायानं बाहेर जाईन. धनंजय थबकला आणि म्हणाला, हे बघ, झाला एवढा तमाशा पुरे. विचार, तुला काय विचारायचं? मला वाटतं तुम्ही षंढ असणार, कारण जातिवंत पुरुषत्व असलेला पुरुष तारुण्यानं मुसमुसलेल्या स्त्रीच्या स्पर्शानं नागासारखा फणा काढतो म्हणे आणि लक्ष्यावर झडप घालतो म्हणे. तेव्हा तुम्ही तशा माणसात नाही, हे खरं आहे ना? धनंजय दिग्मूढ झाला. त्याला काय उत्तर द्यावं कळेना. झालेल्या या अपमानामुळे तो मनातनं पेटून उठला. त्याच्या मनावरचा त्याचा ताबा उडाला. ठीक आहे, तुम्ही गप्प बसण्यात मला माझं उत्तर मिळालंय, मी जिंकते, असं म्हणून ती दाराकडे जायला लागली. तेव्हा धनंजय म्हणाला, थांब मधू, चाललीस कुठे? असं म्हणून त्यांनी तिला उचललं, कॉटवर आदळलं आणि म्हणाला, पुरुषत्व सांगता येत नाही, तुला प्रत्यक्ष दाखवतो. असं म्हणून त्यांनी मक्याचं कणीस सोलावं तसे तिचे कपडे सोडवले आणि तिच्या शरीरावर तो तुटून पडला. बऱ्याच वेळानं तो भानावर आला, बाजूला झाला, अपराधीपणानं बाजूच्या खुर्चीत बसला. मधूच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे भाव दिसत होते. ती सावकाश उठली, आपले कपडे सारखे केले आणि म्हणाली, आता माझं काही म्हणणं नाही, पण हेच आधी मान्य केलं असतं तर हे सिद्ध करायची वेळ आली नसती ना. हे बघ मधू, हे जे काही घडलंय त्याला मी जबाबदार नाही, त्याला तू सर्वस्वी जबाबदार आहेस. मी तर म्हणेन की तूच माझ्यावर बळजबरी केलीस. इतकंच काय, माझं ब्रह्मचर्याचं व्रत तोडायचा गुन्हा केलायस तो. आता इथून पुढे मला भेटण्याचा किंवा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. ती वेळ येणारच नाही म्हणा, कारण मी उद्या ही खोली सोडून जातोय. ठीक आहे, तुमची इच्छा. भविष्यात आपण एकमेकांना भेटणारच नाही हे मी कसं काय सांगणार ना? शेवटी नियतीच्या मनात काय आहे हे कोण सांगू शकतंय? असं म्हणून मधू निघून गेली. धनंजय मात्र अस्वस्थ झाला. आपल्याकडून फार मोठं पाप घडलंय अशी त्याच्या मनाची धारणा झाली. आत्तापर्यंतची आपली तपश्चर्या एका क्षुल्लक पोरीनं धुळीला मिळवावी याचं त्याला दुःख वाटत होतं. पण या प्रसंगातनं मिळालेली अनुभूती आपल्याला वेगळ्या जगात घेऊन गेली. रात्री पडल्या पडल्या त्याच्या डोळ्यांसमोर तोच प्रसंग उभा राहत होता. शरीराला तोच भास होत होता. त्या क्षणानंतर त्याचं जीवन बंधमुक्त झालं, सैरभैर झालं. त्यांनी आपली बदली परभणीला करून घेतली आणि औरंगाबाद सोडून तो परभणीला आला. मधूपासून तो दूर आला, पण मधूच्या स्मृती त्याच्याबरोबर होत्या. रात्री झोपल्यानंतर पापण्या कितीही गच्च मिटल्या तर त्याला न जुमानता मधू डोळ्यातनं मनात शिरायची आणि त्या प्रसंगाची पुनरावृत्ती व्हायची. त्याच्या स्वभावात परिवर्तन घडलं. आता तो अबोल, अंतर्मुख आणि विचारमग्न असायचा. त्याच्या वागण्यातली सहजता कमी झाली. हा फरक घरच्यांच्याही लक्षात आला. याचं काहीतरी बिनसलंय, पण नेमकं काय ते नव्हतं सांगता येत. मात्र एकदा तो झोपेतच मधू सोड मला असं बरळला. मात्र त्याची त्याला ओळख न दाखवता आबासाहेब त्याचा शोध घेणार होते. आबासाहेबांनी शेवटी धनंजयचा विवाह करायचं ठरवलं. त्यांनी आनंदही दाखवला नाही किंवा विरोधही केला नाही. तो म्हणाला, तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, पण मला त्यात घेऊ नका. तुम्ही ठरवाल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. तिला पाहण्याची सुद्धा मला आवश्यकता नाही. तुम्ही जी पसंत कराल त्या मुलीला माझा विरोध असणार नाही. अरे, एवढा विरक्तपणा बरा नाही. जिच्याशी तुला संसार करायचा आहे, उभा जन्म जिच्या बरोबरीनं काढायचा आहे, तू नको का बघायला तिला? अगं आई, नुसतं बघून मुलीचं पूर्वायुष्य उलगडून पाहता येत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवावरनं ठरतं. अर्थात त्याला नशिबाची साथ असायला लागते. बरं बाबा, तू म्हणतोयस तर तसं लग्नाला तयार झालास, हे काय कमी नाही. बरं, फोटो बिटो तरी बघणार आहेस का? नाही, मी लग्न झाल्यानंतर तिचं तोंड पाहीन. आता काय बोलणार आई वडील? शेवटी त्याच्या इच्छेला मान देणं भागच होतं. फोटो न पाहण्यामागचं कारण असं होतं की त्यांनी मधूचा एवढा धसका घेतला होता की ज्याप्रमाणे मोगलांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसायचे, तसे याला प्रत्येक फोटोत मधूच दिसायची आणि त्याला मधूचं तोंड पाहायचं नव्हतं. घरच्यांनी मुलगी पसंत केली, विवाह ठरला, पत्रिका छापून झाल्या. त्यांनी त्याच्या लग्नाची पत्रिका बघितली. त्यात चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मधुरा
कैलासवासी अनंत गणेश म्हसवडकर यांची कन्या असं छापलं होतं. त्याचा जीव भांड्यात पडला. चला, आता त्या मधूपासून आपली सुटका झाली. विवाह समारंभ धूमधडाक्यात साजरा झाला. पोद्दार पती पत्नी लग्नाला हजर होते. धनंजय त्यांच्या वाड्यात राहत होता म्हणून आबांनी त्यांनाही पत्रिका दिलेली होती. आबासाहेबांचं घराणं देशमुखांचं असल्यामुळे त्यांच्याकडे पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे घुंगट घेण्याची पद्धत होती. त्यामुळे लग्नाच्या संपूर्ण विधीमध्ये धनंजयला वधूचं तोंड पाहता आलं नाही आणि धनंजयला ते तोंड बघण्याची घाईच नव्हती. सगळे विधी पार पाडल्यानंतर, जागरण गोंधळ झाल्यानंतर मधुचंद्राची रात्र उजाडली. त्याची खोली सजवण्यात आली होती. रात्री 11 वाजता त्याला त्याच्या बहिणीने त्या खोलीत ढकललं, बाहेरनं कडी लावून घेतली. सजवलेल्या पलंगावर जरीच्या घुंगटात आपलं मुखकमल झाकलेली, नवा शालू आणि अलंकारानं मढलेली त्याची नववधू बसली होती. तो तिच्या जवळ गेला. थरथरत्या हातानं हलकेच तिचा घुंगट बाजूला केला आणि त्याला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून मधूच होती. तो धाडकन डोळे मिटून कॉटवर पडला. तिने पेल्यातलं पाणी त्याच्या तोंडावर शिंपडलं. त्याने डोळे किलकिले करून बघितले, पुन्हा गच्च मिटले. अहो, उठा आता. आता तुम्ही काही ब्रह्मचारी नाही, आता पतीच्या भूमिकेत या. अगं मधू, तू का अशी माझ्या मागे हात धुवून लागली आहेस? आणि बोलता बोलता तो हसायला लागला. म्हणाला, चल आता पुन्हा पुरुषत्व सिद्ध करू. काही नको, एकदा सिद्ध झाले ते पुष्कळ झालं. दिवसा ढवळ्यामधू सूर्य साजरा केलात, पण आता सूर्य उगवणार आहे. एवढ्या रात्री आणि कुठल्या दिशेला? तिने त्याचा हात धरून आपल्या पोटावर ठेवत म्हणाली, या इथे. काय? त्या दिवशी तुम्ही दिलेल्या प्रॅक्टिकल परीक्षेचा निकाल माझ्या पोटात तयार होतोय. अजून 7 महिन्यांनी त्याचा निकाल लागणार आहे. पण मधू, अगं हे आपल्या लग्नाचं कसं काय जमलं? अहो, एकदा तुम्ही मधू सोड असं ओरडला झोपेन. आबासाहेबांनी पहिल्यांदा आमच्या घरापासून चौकशीला सुरुवात केली आणि त्यांना ती मधू तिथेच सापडली. ते म्हणाले, माझ्या मुलाला मधूनं झपाटलंय, तो रात्री झोपेसुद्धा तिला विसरत नाही. आता त्याच्यावर उतारा ही मधू करू शकेल. झालं आपलं लग्न. आता मला हवा असलेला चंद्र आणि सूर्य एकाच वेळी मिळाले. ती त्याच्या केसात बोट फिरवत होती. मधू, तू ग्रेट आहेस असं म्हणून त्यांनी तिला बाहुपाशात कावटाळलं आणि दिवा बंद केला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नारायण शेळके यांच्या हा खेळ भावनांचा या कथासंग्रहातली कथा ब्रह्मचारी. कथा आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.